रिव्हॉल्वर आहे डॅन & वेसनची मेड इन तायवान. ही इम्पोर्टेड गन आहे. ह्याच्यामध्ये इथे CO2 गन असल्यामुळे ही गन ही जे 6 राऊंड असतात. आणि ही पिस्तॉल ही ब्रेक बॅरल पिस्तॉल आहे. ह्याच्यामध्ये इथे आपण पॅलेट टाकून हिला शूट करू शकतो. ब्रेक बॅरल पूर्ण फोल्ड करायचं असतं. ह्याची सॉफ्ट गनची ना हे बघा, हे तर 150 आणि हे तर एकदम नॉर्मल आहेत. ही 900ची येते. त्याच्यानंतरला ही नर्फ गन आहे, ही 1300 रुपयाची आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो आहे ठाणे वेस्टला द ठाणे आउटपोस्ट या शॉपला भेट देण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला एअरगन शूट करण्याची तुम्हाला छंद असेल, जर तुम्हाला शूटिंगची आवड असेल, तर नक्कीच तुम्हाला या शॉपला भेट दिलीच पाहिजे. इकडनं तुम्ही एअरगनही बाय करू शकतात आणि त्यासोबत लागणारे एक्सेसरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. एअरगन शूटिंग तुम्हाला फक्त 99 रुपयापासून इकडे सुरुवात होते. आजचा आपण यांचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ केलेला आहे. याच्या अनेक डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये देणारच आहे, तर नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी यांना ठाणे वेस्टला उभा आहे. तुम्ही समोरून यांना जांभे नाक्यावरून येऊ शकतात. समोरच तुम्ही बघाल तर सिव्हिल हॉस्पिटल तुम्हाला बघायला मिळतं आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या बरोबर अपोजिट साईडला जर तुम्ही आला तर तुम्हाला इकडे द ठाणे आउटपोस्ट हे शॉप बघायला मिळत आहे. तुम्ही ते बघू शकता. बघा, एअरगन शूटिंग फक्त 99 मध्ये आणि बंदूक घ्या फक्त 2000 रुपयापासून. 2000 रुपयामध्ये तुम्हाला बंदूक बघायला मिळणार आहे. ॲड्रेस सांगतो, शॉप नंबर 5 अतुल अपार्टमेंट. तुम्ही बघू शकतात मेन रोड आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपोजिट सिव्हिल हॉस्पिटल टेंबी नाका ठाणे इथे तुम्ही इकडे येऊ शकता. ते बघा, इथेही तुम्हाला संपूर्ण अशी डिटेल बघायला मिळते आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता आपण यांना ठाण्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्या समोर आहे ना गौतम आहे. गौतम, नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. मी गौतम दाभाडे. जसं की आपण आपल्या ठाण्यामध्ये एकच आपला गन शॉप आहे, तो म्हणजे द ठाणे आउटपोस्ट. आणि आपले इथे बरेच मॉडेल आहेत, म्हणजे इंडियनपासून ते आपल्याकडे इम्पोर्टेड सगळ्या प्रकारच्या एअरगन्स तुम्हाला अवेलेबल मिळतील. आपली स्टार्टिंग रेंज असते 2000पासून पिस्तॉल येतात आणि 5500पासून रायफल येतात. ते जसं तुम्ही घेणार तसे त्याची प्राइस रेंज आहे. बघा, इथे सगळे हे जे आहेत आपले, ह्यांना बोलतात CO2 गन्स. हे आपले 29 पासून इंडियन चालू होते, ते बाकी जशी त्यांची किंमत आहे तसे आहेत ते. आणि तसंच आपण आपला टायमिंग शॉपचा हा सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतो आणि बुधवार आपलं बंद असतं. ओके. आणि गौतम, तू आता जे बोललास या गन बद्दल, तर हे गन कशासाठी यूज होतात? हे आपण बेसिकली बघा, फर्स्ट तर गन्स आहेत, तर आपण एक तर असतं फर्स्ट ते असं स्पोर्ट्स पर्पज, आपण ट्रेनिंग प्रॅक्टिस शूटिंग करतो. त्याच्याने आपला एक फोकस लेवल वाढतो. आपल्या कोणत्याही जीवनात आपण कुठलंही काम करतो तर फोकसची खूप गरज असते आणि सध्याच्या वेळेस फोकस हा आपला खूप लो झाला आहे. त्यासाठी हा एक गेम आहे, जो तुम्ही रेग्युलर बेसिसवरती खेळला तर हा तुमचा एक फोकस वाढतो. ओके. त्याच्यासाठी पण आहे एक जस्ट फन शूट पण आपण करू शकतो. त्याच्यानंतरला आपल्याला एक आवड पण असते गन्सची, ती म्हणून पण करू शकतो. कसं की फायर आर्म झाले, तिथे लायसन वगैरे त्या सगळ्यांमध्ये खूप प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे आपले हे जेवढेही गन आहेत 2000पासून ते 1.5 लाखापर्यंत गन आहेत, त्या सगळ्या तुम्हाला काहीच लायसन्सची गरज नाही. ते तुम्हाला नो लायसन्स रिक्वायर्ड आहेत. तुम्ही कुठलीही गन घ्या माझ्याकडे. बरं, आता तू ज्या गन दाखवल्यास यांची काय स्टार्टिंग असेल आणि कोणते कोणते मॉडेल आहेत आपल्याकडे? CO2 चालू होतात 29,000पासून. जसं की ही इंडियन मेड आहे, ग्लॉकची कॉपी आहे जनरेशन 3ची. ही 29,000ची येते. आता तेच बघायला गेलं तर अजून एक इंडियन मॉडेल आला आहे, ती बेरेटा 84 FSची कॉपी आहे. ही तुम्हाला 49 मध्ये मिळेल. आणि त्याच्यानंतरला हे जे जर्मन मेड, बघा ही जर्मन मेड आहे ओरिजिनल पेट्रो बेरेटा. ही तुम्हाला येईल, ही येते 90,000 ते 85 ते 90,000च्या मध्ये येते ही. आणि बाकी बरेच आहेत जे तुम्हाला 70, 75, 65,000चे आहेत. ही लुगर जशी की ही 65,000ची आहे. ही आपली 1911 ही तुम्हाला 70,000ची येईल. ही रिव्हॉल्वर आहे, ही तुम्हाला येईल 70,000ची. असे बरेच मॉडेल आहेत आपल्याकडे. बरं, आणि ह्याच्यामध्ये आपण जे इन्स्टॉल करतो गोळ्या, त्या कशा असतात? त्या एकतर हे बघा,
त्याच्यामध्ये एकतर आपल्या CO2 गन्समध्ये मोस्ट ऑफ जातात बॉल बेरिंग्स आणि सेकंड वन जातात पॅलेट हे युजली आपण ब्रेक बॅरलमध्ये पण चालतात आणि PCP गनमध्ये पण चालतात दोन्ही. ओके. तर गौतम आता आपण पुढचं काय बघतोय? आपण आता बघूया की 2000च्या पण गन्स बघूया आणि रायफल्स पण ब्रेक बॅरल रायफल बघूया, PCP रायफल बघूया आणि वरती आपली शूटिंग रेंज पण आहे. ती स्टार्टिंग 99 पासून तुम्ही ट्रायल करू शकतात गनची. ओके. ते जसे जसे तुम्ही गन चूज करणार तशी त्याची प्राइस रेंज वरती आपण दोन पर्सनची शूटिंग रेंज बनवलेली आहे, ती पण आपण बघूया. आणि आता अजून पण खूप सारे ॲक्सेसरीज मी नवीन ऍड केलेत ॲडव्हेंचर प्रोडक्ट्स म्हणून, ते पण आपण बघूया. ओके. आता बघूया आपण आपले जे 2000चे गन आहेत ते बघूया आपण. ही आहे 2000ची पिस्तॉल. ही ब्रेक बॅरल पिस्तॉल आहे. ह्याच्यामध्ये इथे आपण पॅलेट टाकून हिला शूट करू शकतो. ब्रेक बॅरल पूर्ण फोल्ड करायचं असतं. आपण बघूया वरती फोल्ड करून आणि हिला ट्रायल पण करून बघूया. ओके. आणि हे म्हणजे स्टार्ट होते 2000 पासून ते 2500, 2950, ही 3150ची 3500ची गन आहे. ही 3600ची, ही 3600, ही प्रिसिओलची. जसं की ही सगळ्यात चांगली गन आहे कारण ॲक्युरेट गन आहे आणि ही पण आपण वरती चालवून बघूया. ही पण आहे वरती ट्रायलसाठी. आणि हे रायफल्स तर आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. चालेल. उत्तम, तुझ्याकडे रायफल पण बेसिक पासून स्टार्टिंग आहे? हो आहेत. बेसिक मध्ये बघा SDB 23 मॉडेल हा 5500 पासून येतो. जसं तुम्ही घेणार बघा SDBचा 25 मॉडेल, इथे येतो SDBचा 27, बाकी 45, असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. हे सगळ्यात बेसिक मॉडेल आहेत. हे 5500 पासून ते सुरुवात होते यांची. ओके. आणि हेच जर तुम्ही प्रीमियम मध्ये घेणार रायफल्स, मग ते चालू होतात आपले 10,500 पासून. 10,500 पासून रायफल्स चालू होतात. जसं की ही आहे, ही प्रेसिहोलची, ही आर्मर. त्याच्यानंतरला हे दोन्ही पण आर्मर आहेत. प्रेसिहोल आहे, F1 आहे, प्रेसिहोल आहे. इथे आपण ही इम्पोर्टेड गन आहे वेबली टॉमाहॉक. ही UKची ब्रँड आहे वेबली टॉमाहॉक. हे SDBचे प्रीमियम दोन्ही मॉडेल आहेत. ओके. आणि यांची काय रेंज असेल? ह्यांची ना, हे जर आता प्रीमियम मध्ये घेणार, जसं की टॉमाहॉक झाली, स्नायपर झाली, हिझिना झाली, आर्मर झाली, ह्यांची सगळ्यांची रेंज असते 80 ते 100 मीटरची. ओके. आणि जी प्रिसिओल आहे ती तुम्हाला 70 मीटर पर्यंत कारगर येईल. ओके. ही आपली ब्रेक बॅरल गन आहे. हिला चालवण्यासाठी एक पोझिशन असते गन होल्ड करायची. हा जो बट असतो हिचा, हा आपल्या शोल्डरवरती असला पाहिजे आणि आपले गाल हे प्रॉपर टच असले पाहिजे आपल्या बटवरती. आणि स्ट्रेट इथून हा जो पार्ट आहे ह्याला बोलतात रिअर साईड आणि हा जो पार्ट असतो ह्याला बोलतात फ्रंट साईड. ओके. रिअर साईडच्या इथे ना तुम्हाला एक V शेप कट दिसेल. ह्याच्यामधून हा जो पॉईंट आहे हे दोन्ही अलाइन करायचे, म्हणजे सरळ हे एका लाईनीत असले पाहिजेत. मग ह्याच्यामधून हा जेव्हा बघतो आपण, हा जो पार्ट आहे फ्रंट साईड, हा आपल्या टार्गेटवरती आला पाहिजे. हां, चालवायचं कसं, हिला ब्रेक करायचं पूर्ण. एक सिंगल पॅलेट असेल, जी पण साईड असेल, फ्लॅट हेड असेल, राऊंड हेड असेल, पॉइंटेड असेल, ती आत जाणार आणि जी रिकामी बाजू आहे ती वरती राहणार. सिम्पल. या सर, तुम्ही चालवा. हे बघा, जसं की आपल्या इथे ही नाही, पहिले आधी हा बट हा इथे असता आणि आपली जी पायाची पोझिशन आहे ती बघा, ही अशी असली पाहिजे. ओके. हो. आता हे जे रेग्युलर कस्टमर आहेत ते आज शूटिंगसाठी पण आलेले आहेत. परत ट्राय करा. बघा, आपण इकडे बघू शकतो. गौतम, हे काय? ह्याला बोलतात पुली मशीन. हे आपण बेसिक आहे ना, हे आपण आपल्या इथे पण, म्हणजे जसं की कोणाचे फार्म हाऊस असतात, फार्म हाऊसवरती पण आपण हे इन्स्टॉल करू शकतो. आणि एक प्रॉपर अशी एक नॉर्मल आपली एक शूटिंग रेंज तयार करू शकतो 10 मीटरची. बरं, ही 10 मीटर आहे का पूर्ण? 10 मीटर आहे हे प्रॉपर. त्याच्यामध्ये आपण जे पण आपण गन ठेवणार
ते आपण चालू शकतो. आपण आपल्या फार्म हाऊसवरती हे बनवू शकतो. Okay. एकदम इझी आहे, जास्त काय हार्ड नाही. ही मशीन आहे ते पूर्ण पुली मशीन, ही आपण इन्स्टॉल केली आणि इन्स्टॉल करणं पण खूप बेसिक आहे. ते इन्स्टॉल करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतरला आपण तिथे जर फार्म हाऊस आपण रेंटवरती पण देतोय, ते एक त्यांच्यासाठी पण एक गेम झोन छोटासा आपण रेडी करू शकतो हे. ओके. हो. तर आपण इन्स्टॉल वगैरे करून देतो का, म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर? नाही, आपण विकतो फक्त. इन्स्टॉल कसं करायचं ते आपण सांगतो. ते technique. काय एवढं म्हणजे जास्त पण हार्ड नाही, ते खूप इझी आहे इन्स्टॉल करणं. ते आपण त्यांना सांगतो कसं इन्स्टॉल करू शकतो. आणि बरेच व्हिडिओ पण आहेत YouTube वरती की कसं इन्स्टॉल करायचं आहे त्याला. ओके. आणि गौतम, आता आपल्याकडे इकडे कोणते कोणते गन आहेत? आता आपल्याकडे बघा, ही प्रिसीहोलची NX200 आहे RF मध्ये. आणि त्याच्यानंतरला आपली प्रिसीहोलची SP60 आहे. आणि ही आहे हीमॅनची Mark 1 कॅमोफ्लेजमध्ये. ही पण ब्रेक बॅरल आहे. हे 1, 2, 3 हे तिन्ही ब्रेक बॅरल आहेत. आणि ही जी रिव्हॉल्वर आहे डॅनन वेसनची मेड इन तायवान, ही इम्पोर्टेड गन आहे. ह्याच्यामध्ये इथे CO2 गन असल्यामुळे ही गन ही जे 6 राऊंड असतात आणि ही CO2 गन आहे, CO2 ऑपरेट होते. आणि सिमिलर ही कोल्ट आहे 1911, ही पण सेम आपली मॅगझिनवाली पॅलेट व्हर्जन असते, ही पण आपण ट्राय करू शकतो. आणि ही झाली प्रिसीहोलची PCP. PCPचा अर्थ असा असतो प्री चार्ज न्यूमॅटिक, म्हणजे त्याच्यामध्ये हा जो सिलेंडर आहे गनचा, हा सिलेंडर आहे, आपण एकतर एक मॅन्युअल हँडपंप येतो त्याच्याने रिफिल करू शकतो. आणि आपण एक स्कुबा टँक ठेवू शकतो असा. एक स्कुबा टँक पण असतो अशा प्रकाराचा, त्याच्याने पण आपण एअर रिफिल करू शकतो. हो. ओके. आणि तो एकदा जर केला, ही कायमेरा आहे, हा मॉडेल कायमेरा मॉडेल आहे. तर ह्याच्यामध्ये कसं कॅपॅसिटी जास्त आहे. हा जो सिलेंडर आहे ना, पूर्ण रिफिल केल्यावरती जवळजवळ तुम्ही 100 ते 150च्या मध्ये तुम्ही शॉट्स चालू शकतात एका वेळेस रिफिल केल्यानंतर. ओके. आणि ह्यांची काय रेंज असते आपल्याकडे शूटिंगसाठी? शूटिंगसाठी बघा, एकदम रिझनेबल ठेवलंय मी. 99 पासून ही हीमॅनची करू शकतो. SP60चे 150 आहेत. आणि जी आपली प्रिसीहोलची ब्रेक बॅरल आहे तिचे 250. आणि जी PCP गन आहे आपली तिचे 350. आणि रिव्हॉल्वर आणि पिस्तॉल हे दोघांचे 1000 आहे. आणि ही पण एक छोट्या लहान मुलांसाठी आपली एक टॉय गन पण ठेवली आहे मॉर्बिसची. ओके. ती आपल्याकडे अवेलेबल आहे टॉय गन अशी? हो, टॉय गन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की नर्फ झाले, जेल ब्लास्टर गन झाले, हेही आपल्याकडे अवेलेबल आहे. बरं. आणि गौतम, मी काय बोलतो, जर अशी शूटिंग करायची असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? ना, हा खूप चांगला क्वेश्चन विचारला. फर्स्ट ऑफ ऑल तर आपण आपला एक सेफ्टी गॉगल्स हा घातला पाहिजे. प्रत्येक वेळेस तर कधी रिटर्न नाही आहेत, पण कधी कधी हे पॅलेट आणि बॉल बेरिंग्स, पॅलेट तर सहजासहजी रिटर्न नाही आहेत, पण हे बॉल बेरिंग म्हणजे हे बॉल्स जे मी खाली दाखवलेले CO2 गन्सला लागतात, हे बॉल्स रिटर्न येण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी तुम्ही जेव्हा पण CO2 गन यूज करणार तेव्हा तुम्ही हा सेफ्टी गॉगल येतो 260चा येतो, M3चा 3M कंपनीचा 260ला येतो. तो आपल्या शॉपवरती पण अवेलेबल आहे आणि ऑनलाईनही अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. हा एक असतो. आणि त्याच्यानंतरला आपण जेव्हा पण शूट करू ना, कधीच हा पॉईंट कधीच लोड केल्यानंतर किंवा अशी तरी गन असं कधीच बघायचं नाही. ओके. कधी काय होतं की ट्रिगर चुकून दाबला तर हा आपल्याला जीवहानी होऊ शकते ह्याच्याने. ओके. हो. आणि जेव्हा पण आपण शूटिंग करू, जर आता तर माझा इंडोर आहे म्हणून मागे कोण जाण्याची शक्यता नाही, पण जेव्हा पण आपण आउटडोर शूट करू तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या जो टार्गेट लावला त्याच्या मागे कोणीच येणं जाणं नसलं पाहिजे तिथे. ओके. फार्म हाऊसवरती. हो, बरोबर. फार्म हाऊसवरती कोणी आले नाहीच आलं पाहिजे मागे. एक बॅकस्टॉप आपण लावायचा आणि शूटिंग करायची, तेवढी एक काळजी घ्यायची आपण. ओके. आणि जर का आपण लहान मुलांना शिकवतोय, लहान मुलांना ट्रेनिंग देतोय, तर तेव्हा तुम्ही असणं गरजेचं आहे. तिथे कोणतर एक गार्डन असलं पाहिजे, गार्डियन त्यांच्यासोबत असलेच पाहिजे. नाहीतर काय होतं की त्यांना एवढी समज नसते, त्यांना कुठे लागला तर खूप जीवहानी होऊ शकते. बरोबर. आणि गौतम, ते पाठी मी हेडफोन बघतोय, त्याचा काय उपयोग आहे? हेडफोन ना, आता जसे की एक गन आहे आर्मर करून, तिचा ना खूप नॉईज आहे.
ओके. जेव्हा आपण शूट करतो ना आवाज खूप येतो, त्याच्यासाठी आपण ठेवलाय. आणि त्याच्याने काय बाकीचा पण सराउंडिंग आहे ना तो कमी होतो आणि आपला Target फोकस focus वाढतो. होतो. हो ते पण आहे. ते तर सहजासहजी ते फायरआर्ममध्ये जे फायरआर्म शूट करतात त्यांच्यासाठी असतं, पण आपण पण ठेवतो का, कारण जेव्हा पण कोण ज्यांना जास्त फोकसमध्ये करायचंय त्यांना आवाज थोडाही नाही पाहिजे, त्यांच्यासाठी आपण ठेवलेले आहेत. आणि आपण इथे बघू शकतात की मी आधी तर आपला एकच शूटिंग रेंज होता, पण आता आपण 2 शूटिंग रेंज बनवलेत. तर इथे येऊन तुम्ही ट्रायल करू शकता 2 जण, आणि एक कॉम्पिटिशन पण करू शकतात इथे. ओके. हो कॉम्पिटिशन पण करू शकतात. म्हणजे काय, आपण 4 मित्र आल्या, 2-2 जणांनी शूटिंग केली, ज्याचा स्कोर जास्त असेल तो जिंकला, आणि ज्याचा सगळ्यात कमी असेल तो हारला. जो हारेल तो पैसे भरेल. ओके. बघा हे असं तुम्ही गेम कॉन्सेप्ट मित्रांसोबत इकडे येऊन तुम्ही करू शकतात. हा. तर खूप उत्तम असं आहे. ऑफिस नंतर बघा, मी एक सांगतो की ऑफिस नंतर जो स्ट्रेस असतो कामामध्ये किंवा बॉस चिडचिड किंवा घरचे, तर इथे येऊन हा एक स्ट्रेस बस्टर आहे. ओके. तुम्ही या इथे चालवा, तुम्हाला एक स्ट्रेस रिलीफ होईल इथे. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या परिवाराला पण आणू शकतात. आपण लहान मुलांना आणू शकतो. फक्त एवढंच की एक 18 वर्षाचा गार्डियन कोणतर सोबत असला पाहिजे. बरं. आणि इकडे आपण शूटला येतो तेव्हा काय वयाची अट वगैरे काय? वयाची अट आहे बघा, वयाची अट असणं गरजेचं आहे. 18 वर्षाच्या खाली आपण अलाउड नाही करत, पण ते 18 वर्षाच्या खाली असतील पण त्यांचे पेरेंट त्यांच्या सोबत असतील तर आपण अलाव करतो. बरोबर. कारण कसं आहे, हा गेम आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनाच अलाउड करणं हे पण पॉसिबल नसतं. कारण लहान मुलं पण येतात. लहान मुलं ते त्यांच्या पेरेंट्स सोबत येतात. पेरेंट्स असल्यावरती कसं आपल्याला एक काळजी नाही वाटत, आपण असतोच त्यांच्यासोबत. कोण ना कोण तर माझे असतातच जे एम्प्लॉईज आहेत. 2 आमचे मॅडम आहेत सलोनी करून, ते दोघांमध्ये कोणीही पण असतात इथे, ते तुम्हाला गाईड करणार आणि ते चांगल्यापणे तुम्हाला समजवतील सगळ्याच. ओके. आणि गौतम, आपल्या लहानपणी माहिती गन भेटत आहे जत्रेमध्ये छोट्या, मला वाटतं त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत का? हो आहेत ना, त्या पण ज्या येल्लो बॉल्स वाले यायचे ते एअरसॉफ्ट गन, त्या पण अवेलेबल आहेत. काय 150 रुपये किंमत आहे त्यांची. 150 पासून सुरुवात होते. ते आपल्याला खाली बघायला मिळते? हो मिळेल. चालेल. मग आता आपण खाली जाऊ. हा खालचं कव्हर करू. चल आता. ओके. आपण जसं की वरती बोललो, आपले जे टॉय गन्स आहेत, ओके, हे 150 पासून चालू होतात. काही 150 रुपयापासून सुरुवात आहे. हो हे सगळे टॉय गन सेक्शन आहे आपला. ही नर्फ गन आहे, हे नर्फ गन आहेत. हे जे आपले प्लास्टिक बॉल्स गन्स आहेत ते सगळे आहेत इथे. आणि इथे आपले ॲडव्हेंचर प्रोडक्ट्स पण आहेत, जसं की हे आपले नाईफ्स झाले, जे ट्रेकिंगला आपण नाईफ्स यूज करतो ते सगळे झाले. त्याच्या कॅराबायनर आहेत, हे हुक्स आहेत, आणि हे शेवल आहेत. हे सगळे आपण ॲडव्हेंचर प्रोडक्ट पण ठेवतो. ह्यांची काय रेंज असेल गौतम? ह्यांची सगळ्यांवरती प्राइस लावले 499, 399, 199 तसे आहे त्यांची किंमत पण. ओके. आणि सॉफ्ट गन मी बघितल्या, ह्यांची काय रेंज असेल? ह्याची सॉफ्ट गनची ना, हे बघा, हे तर 150 आणि हे तर एकदम नॉर्मल आहेत. ही 900ची येते. त्याच्यानंतरला ही नर्फ गन आहे, ही 1300 रुपयाची आहे. त्याच्यानंतरला ही 3500ची ही ऑटोमॅटिक गन आहे. आणि ही पण हे 4000ची आहे. एक लॉन्चर गन आहे, हा सॉफ्ट लॉन्चर असतो आतमध्ये, तो लॉन्च होतो. ओके, लॉन्च होतो. हो. ओके. तर आपण इकडे बघू शकतो लॉन्चर गन वगैरेही आहे. ओके. आणि हे शिकण्यासाठी कोणती गन, म्हणजे ज्यांना कोणाला शिकायचं असेल तर? पण टॉय गनने शिकता नाही. टॉय गनचं काय ॲक्युरेट नसते, तेवढे आपण शिकू शकतो. शिकायचं आहे तर तुम्हाला बेसिक तुम्ही एअर गन्सच घ्या. ओके, एअर गन्स घेऊ. आणि त्याच्यामध्ये कोणती घ्यावी लागेल? एअरगन्समध्ये जर तुम्ही पिस्तॉल बघत आहेत तर आपली ही जी प्रिसिओलची आहे हिची ॲक्युरेसी चांगली आहे. दोन्ही गन NP60 आणि SP60. SP60चा अर्थ असा असतो की स्प्रिंग पिस्टन गन, आणि NP60चा असा अर्थ असतो नायट्रो पिस्टन गन. त्याच्यामध्ये खूप ब्रेक बॅरल, हे असे 2 टाईप, ब्रेक बॅरलमध्ये 2 टाईप असतात. एक असते स्प्रिंग आणि एक असते नायट्रो. स्प्रिंग म्हणजे आतमध्ये जी स्प्रिंग असते, जेव्हा आपण ब्रेक करतो त्याचा जो टेन्शन क्रिएट होतो तो स्प्रिंगनी होतो. आणि नंतरला जो नायट्रो बार असतो, आतमध्ये नायट्रो गॅस असते, एक बार असतो, त्याच्याने पण चालते. 2 प्रकारचे गन असतात ब्रेक बॅरल. ओके. तर बघा, जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी पण गायडन्स केलं जाईल. हो, गाईड केलं जाईल. गौतम तुम्हाला सांगेलच. आणि ह्याच्यामधली कोणतीही जर गन घ्यायची असेल, जर कोण समज आपले सबस्क्रायबर आहेत ते बघत असतील तर त्यांना आपल्या शॉप व्हिजिट करावी लागेल. हो शॉप व्हिजिट करावं लागेल. आणि आपण ऑनलाईन पण पाठवतो, आपली वेबसाईट पण आहे
tenkia.com करून त्याच्यावरती पण आपण ऑर्डर्स घेतो आणि पाठवतो आपण. ओके. आणि गौतम आपल्याकडे सर्व्हिसिंग होतात गन? हो, सर्व्हिसिंग होतात. सगळ्या एअरगन्स, सगळ्या प्रकाराचे एअरगन्स आपण सर्व्हिस करतो. फक्त एअरगन्सच करतो, फायर आर्म मध्ये नाही. ओके. एअर गन्स? हो, फक्त एअरगन्स. ओके. जर कोणाकडे एअर गन्स वगैरे असतील तर तेही येऊ सर्व्हिसिंग वगैरे करतात. ओके. आणि सर समज आता कोणी घेतली आहे आणि जर कोणाला परत सेल करायचं तर ही सेल होते का? बघा, रिसेलचं आपण रिसेल तर नाही करत, पण आपल्या एक वेबसाईटवरती एक ऑप्शन आहे प्री ओन्ड करून. आपण त्याच्यावरती अपलोड करतो, ज्यांना पण सेल करायचे आपण ती अपलोड करतो आणि त्याचं प्रमोशन करतो आपण. ओके. प्रमोशन करतो. मग जेव्हा पण सेल होईल ती ऑर्डर आली, आपण कस्टमर ज्यांना विकायचं आहे, जे सेलर आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करतो आणि जे बाहेर आहेत त्यांचा, मग त्यांच्याशी फक्त आपण मीडियोकर आहेत. ओके. हो. आणि ह्यांच्यासोबत ह्यांचं किट पण मिळतं का, म्हणजे कवर्स वगैरे काय? हा, सगळं कवर वगैरे सगळं अवेलेबल आहे. तर गौतम आता आपण काय बघतोय? एक मिनिट. गौतम आता आपण काय बघतोय? आता आपण सगळ्या CO2 गन बघतोय. जसं की ही आपली इंडियन मेड झाली 29,000ची, पण आपण डिस्काउंट देतो ह्यांच्यावरती. आणि ही बघा, ही ओरिजिनल मेड ग्लॉक जनरेशन 5 मॉज करून हा नवीन मॉडेल आला आहे. हा जर्मन मेड आहे बघा. CP88 हा खूप बेस्ट मॉडेल होता. CP88 हा CO2 मॉडेल आहे. त्याच्यानंतरला ही ओरिजिनल मेड पेट्रो बेरेटाची बेरेटा M92A1. त्याच्यानंतरला कोणाला जुन्यामध्ये एक म्हणजे असं पाहिजे की ओल्ड म्हणजे विंटेज गन्समध्ये, ही 1911 विंटेज गन आहे. त्याच्यानंतरला ही वर्ल्ड वॉर 2ची विंटेज गन आहे लुगर. आणि बघा, ही आहे वेबली स्कॉट. ही तर सगळ्यांना नोन आहे, म्हणजे ही खूप फेमस होती आपल्या इंडियन मूवीजमध्ये पण. ही रिव्हॉल्वर ही तुम्हाला येईल बघा, ही 80,000ची गन आहे, पण ही इम्पोर्टेड गन आहे. आणि ही जी बघा, इथे शेल्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही पॅलेट टाकू शकतात. इथे आपलं CO2 लावू शकतात. हे सगळे आहेत आपल्याकडे. हे सगळे इम्पोर्टेड गन आहेत आपल्याकडे एवढ्या मॉडेलमध्ये. मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मॉडेल्स कोण ठेवतं, एवढी व्हेरायटी कोण ठेवतं. एक आपलाच एक शॉप आहे ठाण्यामध्ये जे एअरगन्समध्ये एवढे सगळे मॉडेल्स ठेवतात. बरं. आणि गौतम आपल्या शॉपचा ॲड्रेस सांग, कोणाला जर यायचं असेल. हो. आपला शॉपचा ॲड्रेस आहे आपला टेंबी नाका, शॉप नंबर 5, अतुल अपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटलच्या अपोजिटला, टेंबी नाका, ठाणे वेस्ट. ओके. आणि मी तुम्हाला खाली नंबर देईलच गौतमचा. तर काय इन्क्वायरी वगैरे असेल तर तुम्हाला बाय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि थँक्यू गौतम, तुझा खूप वेळ दिल्याबद्दल. आणि आम्हालाही खूप नवीन माहिती कळाली आणि अनेक व्ह्युअर्सलाही कळेल. आणि ज्यांना शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगलाच आहे. आणि हा पर्पज फक्त शूटिंगसाठी आहे, म्हणजे शिकण्यासाठी आहे, फोकससाठी आहे. तर असं नाही की कोणाला हानी होईल असं काही नाही आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल शिकण्याच्या उद्देशाने तर नक्कीच तुम्ही गौतमच्या शॉपला भेट देऊ शकता. ओके. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.